आता लवकर चल. मग जायचंय काय रे? आता काय राहिलंय? माझं झालंय ना. चल लई शायनिंग आहे मारलं. चल चल. तर सध्या कुणाल बॉडी वेट ट्रेनिंगसुद्धा घेतो आहे. त्याला हे सगळं करण्यात फार इंटरेस्ट आहे आणि त्याच्यामुळे त्याने तो त्याचा इंटरेस्ट माझ्यावरती थोपलेला आहे. त्याच्यामुळे हे सगळं मलाही करावं लागतं. तर मी सुद्धा ह्या गोष्टी शिकते, पण मला थोडासा वेळ लागेल, पण मी सुद्धा शिकेन. चल चल चल. नको शूज घाल. खूप ह्याच्यात जायचंय. बंद असलेलं बरं. चल चल लवकर. कसं कोणाला? कुणाल व्हिडिओ चालू आहे. कुणाल मी हे अजिबात एडिट करणार नाही. हा, हे असंच ठेवणार. येस. वाव. गाडीलाही बरं वाटत असेल आज. तिला धुतलंय आपण. आतमधून अजून करायला पाहिजे. हे घे मॅडमची पर्स ठेव. तर मॅडमची पर्स हे घे. तर हे जे प्रणामचे रक्षाबंधन हॅम्पर्स आहेत ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं, ते सगळे हॅम्पर्सचे खूप साऱ्या ऑर्डर्स आहेत आणि ते सगळ्या ऑर्डर्स पॅक करण्यासाठी आम्हाला खूप मदत लागणार आहे. तर लहान मुलांचे हॅम्पर्स आहेत, मोठ्यांचे हॅम्पर्स आहेत, भावासाठीचे हॅम्पर्स आहेत. हे सगळे आता आम्ही आज पॅक करणार आहोत. तर यात बऱ्याच गोष्टी आहेत. मी डिटेल्स सगळे इंस्टाग्रामवरती शेअर केले. तसे क्यूट हेअर बँड वगैरे त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर छोट्या छोट्या गोष्टी ज्या मुलींना कसं आहे ना की भरपूर गोष्टी मिळाल्या की त्यांना खूप छान वाटतं, म्हणजे एकच गिफ्ट मिळण्यापेक्षा. सो यामध्ये असं हे वॉचसुद्धा आहे जे व्यवस्थित चालू अवस्थेत आहे, जे ब्रेसलेटसारखं ते घालू शकतात. अशा बऱ्याच गोष्टी. आणि एक गोष्ट दिल्यानंतर त्याच्या आतमध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी असल्या की त्या आम्हाला मुलींना खूप छान वाटतं. त्याच्यामुळे त्या पद्धतीने त्या विचाराने हे सगळे हॅम्पर्स डिझाईन केले गेलेले आहेत. आणि हे सगळे हॅम्पर्स तुम्ही प्रणामच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता. आणि त्याच्यासाठी मी नंबर ऑलरेडी तुम्हाला दिलेला होता आणि त्यामुळेच भरपूर ज्या ऑर्डर आल्या आहेत त्या सगळ्या आज आम्ही पॅक करणार आहोत. टर्न मारता. काकी तुला हॅम्पर्स आवडले की नाही? पण छान आहे. त्याने घ्या लवकरात लवकर. संपल्यावरती मिळणार नाही. ची जाहिरात कर म्हणून सांगाल्यास. भावाच्या चष्म्याची dpdada.com ची जाहिरात केलीस काय? स्वतःच्या तुपाचं फक्त लागलंय तुला, भावाचं काय पडलं नाही. असं एवढं बोलून चष्म्याची जाहिरात केलात तुम्ही. तुम्हाला माहिती आहे ना, नंतर आपल्याला जेव्हा कळलं बिग बॉस मध्ये की एकदा मी तुम्हाला विचारलं काय झालं तुम्ही मला बोललात, मग ते सगळ्यांनाच कळलं. मग आपल्याला शनिवारी ओरडले. त्यानंतर मग तुम्ही जे बोलायचं ते मला समजून घ्यावं लागायचं. तुम्ही असं जे डोळ्याने करता, कळताय ना वा तुला, कळताय ना वा, असं एवढंच करायचं ते, बाकी काय नाही. तेव्हा समजून जायचं की ह्याच्या मागे ते काहीतरी वेगळं बोलायचंय त्यांना, पण कॅमेरा आहेत, माईक आहेत, त्याच्यामुळे समजू नाही शकत. तर ते तसं करायचे, कळताय ना वा तुला, असं करायचे. आत्ताचेच दिवस होते ते आपण गेलेलो. हेच ते दिवस पावसातले. स्टार्ट 27 आपण 27ला गेलो होतो आतमध्ये. बाई नको ती रात्र बाबा.
पहिली रात दुसऱ्या दिवशीची रात्र कशी होती, आपण टॉयलेट मध्ये जाऊन बसलेलो, बाहेर काढा आम्हाला नाही राहायचं नको. आणि ते कॅमेरा कसे असं फिरायचे तेव्हा आवाज यायचा ना सटर असं, आणि ते कॅमेरा फिरला की हे कॅमेरा न्या की हो बघताय ना न्या की बाहेर असं करायचे. पहिले थोडं ऍडजस्ट व्हायला खूप वेगळं. शेवटी आपण मस्त हे केलं. शेवटी तर तुम्ही शेवटी तर आपण दोघच होतो, आपलीच टीम होती तुमची आणि माझी. तुम्ही दोघं आणि कोण राहिलेला? नाही आम्ही दोघच होतो शेवटी. नाही पण काहीतरी पीठ राहिलं होतं ना तेव्हाचं, आणि सूरज मला बोलला अंकिता ताई भूक लागली काहीतरी बनव की ग असं, आणि मी बनवायला गेले. तर ते थोड्या 4 चपात्या बनवत होत्या, आणि त्या दिवशी काहीतरी नाश्ता कोणाचाच बनला नव्हता, शूट होतं काहीतरी याचं म्हणून. तर 4 बनल्या होत्या. तर मी हे समोरून पास होते, तर यांना म्हटलं खाणार का तुम्ही 1 चपाती असं काहीतरी यांना विचारलो. तर त्याच्यावरनं क्लेश सुरू केला होता. अरे पण एक्स्ट्रा होतं, मी त्यांना विचार तुम्ही खाणार आहात का, सूरजसाठी बनवते असं, ही खाते हिच्या भावाला देते आम्हाला, असं वादच झालं होतं. कळायचंच नाही खायचं का नाही खायचं. सरळ आहे म्हणून विचारलं खाणार का. आपण कसं नॉर्मल होतो ना ग, म्हणजे आपण कसं जनरल जीवनामध्ये आपण एखादी गोष्ट कशी हँडल करतो, तशी करायचं होतं. ठीक आहे ओके. पण ती तिथे नको होती तशी. काय ऍक्च्युली तो गेम काय होता की तुला दुसरा माणूस कसा घालून पाडून बोलेल किंवा तुझ्यातल्या चुका लोकांना जगासमोर दाखवेल. अरे 2 आठवड्यानं आम्हाला ते कॅमेरा फोकस कळाला. बोलताना कॅमेरावर आपला फेस दिसला पाहिजे. हो, आणि माहिती आहेत ना काही लोक होते आपल्यासोबत, ते कसे करायचे असं आपण बोलतोय ना काहीतरी, आता आपल्याला उद्याच्या टास्क मध्ये असं करायचंय, हा बोल ना तू बोल असं. तर मला असं बाजूला कशाला करतोय, कॅमेरा माझ्यावरती फोकस आहे ना, आता बोल, हे व्हायचं तिथे आतमध्ये. अँगल चुकतोय. आम्हाला असं बोलतोय ना, थोडी अँगल धरायचंय, पण अँगल बघून बोलायचे. पण ते चांगले निघाले. रक्षाबंधनला बहीण जाते. बहीणच जाते. मग काय करू, कोल्हापूरला पहिला पाठवा. नाही अजिबात नाही. गाडी काढ रे. नाही पण असं नसलं पाहिजे. आता गेल्या वर्षी आपल्याला माहिती आपल्यावरती काय वेळ होते, आता ह्या वेळेला असं नसलं पाहिजे. मला असं वाटतं की यावेळेला भावाने इनिशिएटिव्ह घेऊन मुंबईकडे कूच केलं पाहिजे. हाँ, पण यहाँ पे लोगों का हाल मेरा पूछ रहे हैं. नहीं आना ही पड़ेगा डीपी दादा. लांब होता असं झालंय होय. एक काम कर 10,000 गूगल पे कर, मी निघतोय. हो आत्ता बोलत होता पैसे बघायचे नाही म्हणून, आता कोण बघतोय. तुम्ही येताय का, मी सिरियसली विचारते तुम्हाला, तुम्ही येताय का. कारण आम्ही आता पुढचा अख्खा महिना नाही आहोत ना, त्याच्यामुळे आम्ही शूट करायला जातोय, कारण अख्खा महिना एडिटिंगला थोडासा वेळ मिळेल म्हणून. नाही तर मी आले असते रक्षाबंधनला तिकडे. पण खरंच खूपच अगदी, कारण आता ब्रँडची थोडी हे चालू आहे ना, सिंधुद्योगचं पण शूट हे ते, त्यामुळे बघतो. कारण माझं काय झालंय, माझं पण ते 2-3 ठिकाणी मला पेमेंट पे करायचं आहे, त्यामुळे मी थांबलोय. मुंबईत काही येणं आहे का तुमचं असं विचारते. मुंबईत नाही तेच सांगायला का, मुंबईतलं काहीच नाही. इव्हन पुण्यातलं पण काय नाही. पुण्यातलं जरी आलं तर मी तिथनं पण येऊ शकते. मला काही नाही, पुण्यात जरी तुम्ही आलं मी पण पुण्यात आले असते. नको ग, छातीत दुखते ग. पुणे काय, आम्ही येतो संवाद. तुम्ही येताय, चला असं करूया आपण पुण्यात भेटूया. पुण्यापर्यंत आम्ही येतो, राहायला पण सोय आहे. तुम्ही पुण्यापर्यंत या, मी पुण्यापर्यंत येते. आता निघू आज ते करूया काय सांगा, भेटूया. मला काय अडचण नाही. पुण्यापर्यंत याल ना, चालेल मग. चालेल, मी तारीख वगैरे सांगते. आहे का त्याचा प्लॅन, देईल का आपल्याला. चालेल, डन. पुण्यात भेटूया.
तर म्हणजे असं रक्षाबंधन हॅम्परचं पॅकिंग चालू आहे आणि त्या सगळ्या गोंधळामध्ये मला तुमच्याशी बोलता येत नाही आहे. आणि आता कमी दिवस राहिलेत रक्षाबंधनला, म्हणजे आम्हाला काम खूप आधी करावं लागतं कारण हे सगळे कुरिअर करायचे आहेत आणि त्यामुळे आम्ही जवळपास 28-29 तारीखपर्यंत शेवटच्या ऑर्डर्स घेतोय आणि त्यामुळे ते सगळं पॅकिंग आणि त्या सगळ्या गोंधळामध्ये आम्ही आहोत आणि खूप छान रिस्पॉन्स आहे. थोडं टार्गेट जास्त होतं पण कमी झालं, बट एनिवेज जेवढी गरज होती तेवढं झालंय. आणि सिंधुद्योगचं पण बरंच काम बाकी होतं ते सगळं करून, कारण परत एकदा दुसऱ्या देशात आम्ही चाललोय आणि ते बऱ्याच दिवसांसाठी चाललोय, त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी आधी लाईनअप करून आणि आल्यानंतर चुकल्यासारखं वाटू नये, कारण लगेच परत गणपती आहेत. त्याच्यामुळे अगदी महिन्याभराचा गॅप जेव्हा एखाद्या बिझनेसपासून आपण लांब जातो तेव्हा तो खूप मोठा असतो. त्यामुळे खूप गडबड गोंधळ सगळं चालू आहे. कुणालची पण कामं चालू आहेत, त्याच्यात शूट चालू आहे, त्याच्यात हे सगळं चालू आहे. कारण जेव्हा गणपतींचं विसर्जन होईल तर त्यानंतर तुम्हा सगळ्यांना म्हणजे ते असतं ना, एकदा गावातून आपण शहराकडे येतो तेव्हा अशी गावची आठवण येत असते की अरे गणपतीत ही मजा केली ती मजा केली असं राहिलं. पण ते तुम्हाला थोडंसं असं वाटू नये यासाठी आम्ही काहीतरी आत्तापासून प्लॅन करतोय आणि ते तुम्हाला बघायला मिळेल तेव्हा असं प्लॅन करतोय. त्यामुळे खूप लोड आहे म्हणून थोडेसे लेट व्लॉग्स येत आहेत. पण आता तुम्ही बघितलं की हॅम्पर कसं आम्ही पॅक करतोय, काय करतोय. हॅम्परच्या सगळ्या डिटेल मी इंस्टाग्रामवरती पोस्ट केल्यात आणि प्रणामचे 5000 फॉलोअर्स सुद्धा झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपण ग्रो करतोय आणि जे मी सांगितलं होतं की महिलांसाठी आपण काहीतरी करतोय किंवा आपण करणार आहोत, तुम्हाला काहीतरी घर बसल्या करता यावं यासाठी, तर त्याचे डिटेल ब्लॉग मी लवकरच पोस्ट करणार आहे जेणेकरून तुम्ही सुद्धा प्रिपेअर राहाल, कारण आपण ते सगळं चालू करणार आहोत गणपतीनंतर. तर तुम्हाला आधीच मी काही गोष्टींची कल्पना देऊन ठेवेन जेणेकरून तुम्ही सुद्धा प्रिपेअर राहाल. गणपतीत जोमाने सगळं काम घरातलं सगळं आटपून बिटपून नंतर फुल ऑन काहीतरी एका माइंडसेटने तुम्ही पण फ्री असाल सगळ्या गोष्टी करण्यासाठी. तर आपण तेही करू. असेच ब्लॉग बघत राहा. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.